मित्रहो, आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोक पाहतो जे सतत म्हणतात, यार बेकार जाम झालोय, सतत निगेटिव्हिटी वाटते, काम करताना एनर्जी टिकत नाही, घरात शांतता नाही, कायम कटकट चालू असते. मित्रांनो, हे सगळं केवळ परिस्थितीमुळे नाही तर बऱ्याच वेळा निगेटिव्ह एनर्जीमुळे पण होत असतं. आजकाल बऱ्याच लोकांच्या आयुष्यात ताण तणाव, भीती आणि निगेटिव्हिटी वाढलेली दिसते. काम करताना एनर्जी डाऊन होते आणि घरातही शांतता राहत नाही. अशावेळी प्रोटेक्शनसाठी एक क्रिस्टल खूप उपयोगी ठरतो. नमस्कार, आपल्या क्रिस्टल सिरीजमधला पुढचा क्रिस्टल आहे ब्लॅक टर्मलिन. हा क्रिस्टल प्रोटेक्शन स्टोन म्हणून ओळखला जातो. तो तुमच्यावर येणारी निगेटिव्ह एनर्जी, नजरदोष किंवा अनवॉन्टेड वाईब्स यापासून तुम्हाला प्रोटेक्ट करत असतो. ब्लॅक टर्मलिन क्रिस्टल हा कशासाठी वापरतात तर निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी, नजरदोषपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच भीती आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी या क्रिस्टलचा वापर होत असतो, ज्यामुळे आपला ऑरा हा स्ट्रॉंग होतो आणि क्लीनसुद्धा होत असतो. आता हा क्रिस्टल एक एनर्जेटिक शिल्ड म्हणून आपल्यासोबत काम करत असतो. तो तुमच्या आजूबाजूची निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करतो आणि तुम्हाला मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनवत असतो. हा क्रिस्टल आपल्या शरीरातील रूट चक्रा म्हणजेच मूलाधार चक्रावर काम करतो. यामुळे तुम्हाला ग्राउंडिंग, स्टॅबिलिटी आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होत असते. मित्रांनो, ब्लॅक टर्मलिन कसा वापरायचा तर ब्लॅक टर्मलिन तुम्ही ब्रेसलेट म्हणून वापरू शकता, घराच्या एंट्रन्स जवळ ठेवू शकता किंवा घराच्या हॉलमध्ये जिथे सर्व लोक एकत्र येतात त्या हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या टेबलावर ठेवू शकतात किंवा पेंडंट किंवा टंबल स्टोन म्हणून देखील तुम्ही तो वापरू शकता. जर तुम्हाला सतत निगेटिव्हिटी जाणवत असेल, लोकांची नजर पटकन लागते असं वाटत असेल, घर किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला शांतता हवी असेल तर ब्लॅक टर्मलिन हा क्रिस्टल तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. पण लक्षात ठेवा, प्रोटेक्शनसाठी योग्य क्लिन्झिंग आणि प्रोग्रामिंग करणं हे खूप गरजेचं असतं. तुम्हाला ब्लॅक टर्मलिन वापरायचा असेल तर मला नक्की मेसेज करा. मी तुम्हाला योग्य क्रिस्टल मार्गदर्शन नक्की करेल. थँक्यू.